हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण टी एक्झामसाठी महत्त्वपूर्ण भूगोलावरील प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. पृथ्वीच्या परिभ्रमणात 24 तासांचा कालावधी लागतो, तर 1 तासात पृथ्वीवरील खाली पर्याय दिलेले आहेत. 5 रेखावृत्त समोरून जातात, 10 रेखावृत्ते समोरून जातात, 15 रेखावृत्ते समोरून जातात, तर 20 रेखावृत्ते समोरून जातात. तर पृथ्वीच्या परिभ्रमणात 24 तासाचा कालावधी लागतो, तर 1 तासात पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते समोरून जातात. पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणांची मध्याह्नाची वेळ माहिती असावी लागते. दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. दोन्ही ठिकाणच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो का? आंतरराष्ट्रीय वारशेनुसार बदल करावे लागतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही ठिकाणच्या रेखावृत्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 3 नंबर आहे, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 15 मिनिटांचा फरक असतो, 4 मिनिटांचा फरक असतो की 30 मिनिटांचा फरक असतो की 60 मिनिटांचा फरक असतो? तर कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. त्यानंतर भूकवचाचे हे 2 थर आहेत. तर भूकवचाचे खंडीय व महासागरीय कवच आहेत. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? मॅग्नेशियम हा घटक काय असतो? सामायिक असतो. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात? लोह आणि निकेल ही खनिजद्रव्ये आढळतात. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? तर अंतर्गाभा खालीलपैकी घनरूप अवस्थेत आहे. बाह्यगाभा कशाचा बनलेला आहे? तर बाह्यगाभा लोह या खनिजापासून बनलेला आहे. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? तर भूकवच म्हणतात. कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? तर प्राथमिक लहरी हे भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. त्यानंतर आहे, इथं जोड्या लावायच्या आहेत. सिरस हे ढग जास्त उंचावरील असतात आणि हिमस्फटिक ढग आहे. त्यानंतर आहे क्युमुलिनिंबस ढग आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग आहे. निम्बोस्ट्रॅटस हे मध्यम उंचीवरील आणि रिमझिम पाऊस पडणारे ढग आहे. तर ॲट्रोक्युमुलस कमी उंचीवरील आणि तरंगणारे हे ढग आहेत. त्यानंतर हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे हे पाहून आपल्याला निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते. क्युमुलिनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पांचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणाभोवती होते. जमिनीवरील भूरूपांप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात, कारण जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे. मानवाला सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? तर भूखंड मंच. खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे? तर ज्वालामुखी राख, लाव्हारस आणि मातीचे सूक्ष्मकण. अशा पद्धतीने हा आपला महत्त्वपूर्ण असा भूगोलावरील व्हिडिओ आहे. हे प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.